नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपली सखी युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रमैत्रिणींनो, आपल्याला नेहमीच काही ना काहीतरी शंका कुशंका असते देवाधर्माच्या गोष्टीबद्दल, की देवारा कसा मांडावा, देवारात काय काय असावं। तर त्याबद्दल मी आता तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि आपण कसा मांडावा तीही माहिती देणार आहे। तर देवारा हा शक्यतो पूर्व पश्चिम असावा, म्हणजे देवाची पूजा करताना आपले मुख हे पूर्वेला झाले पाहिजे आणि देवाऱ्याच्या वरती आपल्याला कलश नको आहे। शक्यतो देवाची पूजाही बसून करावी, पण आपल्या या छोट्याशा घरांमध्ये ती शक्यता नसते, म्हणून मग आपण कुठच्या तरी एका कोपऱ्यामध्ये देवारा मांडतो। मग तो देवारा शक्यतो पूर्व दिशेला असावा किंवा उत्तरेला असावा। माझा देवारा मी पूर्व दिशेच्या भिंतीवरती लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी हे लाल वस्त्र ठेवलेलं, त्याच्यावरती मी दिशेनुसार देव मांडणार आहे। कोणकोणते देव ते आपण आता पाहूया। तर मी हे देव स्वच्छ घासून लख्ख असे घेतलेले आहेत। स्वामी आहे, महालक्ष्मी आहे, सूर्यदेव आहे, गणपती आहे, कुलस्वामिनी आहे, अन्नपूर्णा आहे आणि आपला बाळकृष्ण पण आहे आणि कलश आहे। आता मी देवाऱ्यामध्ये इथे देव मांडणार आहे। आता त्यामध्ये देव मांडणार आहे, लाल कपडा मी इथे वस्त्र ठेवलेला आहे, त्याच्यावरती मी हळद आणि कुंकू आणि अक्षता वाहून घेत आहे। माझ्याकडे ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे, सुंदर अशी मूर्ती आहे, तर मी तिला एका बाजूला ठेवलेला आहे। आणि आता मी देव कसे मांडते ते बघा। ही आपली पूर्व दिशा आहे, इकडे पश्चिम आहे, ते उत्तर आहे आणि ते दक्षिण आहे, त्याप्रमाणे मी इथे देव मांडणार आहे। आपण काळजीपूर्वक ते पाहावेत। प्रथम मी मधोमध गणपती बाप्पा ठेवणार आहे आणि त्याप्रमाणे त्याच्या चारी दिशेने मी देव मांडणार आहे। कुलस्वामिनी तुळजाभवानी मधोमध आहे आणि गणपती बाप्पा तिच्या मधोमध आहे। कुलस्वामिनी आहे अन्नपूर्णा मातेला मी तांदळात ठेवलेला आहे, तिची ही पळी भरेल असे तांदूळ त्याच्यामध्ये आपण ठेवायचे। आणि मग हे तांदूळ काय करायचे, तर हे आपण तांदूळ आठवड्याने 15 दिवसाने आपण थोडेसे आपल्या धान्याच्या साठ्यात ठेवायचे आणि थोडे तांदूळ आपण बाकीच्या पक्ष्यांना घालायचे। मी इथे अन्नपूर्णा मातेला ठेवलं, स्थापन केलेलं आहे। इथे मी घट ठेवलेला आहे। घट म्हणजे आपण इथे वरुण देवता म्हणून तो घट स्थापन केलेला आहे आणि त्याला बघा छान असा कोंब पण आलेला आहे, म्हणजे तुळजाभवानी आहे, अन्नपूर्णा आणि घट ठेवलेला आणि गणपती बाप्पा मधोमध आहे। इथे शिवपिंडी ठेवलेली आहे मी तसं, आणि इथे मूळपुरुष 1 2 3 4 आणि त्याच्या मधोमध शिवपिंडी आहे, म्हणजे हे 4 असे देव आणि त्याच्या मधोमध झालेले आहे। आता आपण या दिशेला पाहूया। आता इथे स्वामी ठेवलेले आहेत मी, इथे पण 4 आहे, कुलस्वामिनी आहे, कलश आहे, स्वामी आहेत, गणपती बाप्पा आणि या चौघांच्या मध्ये आपण इथे बाळकृष्ण ठेवणार आहोत। नमस्कार मित्र, आता आपण इथे सूर्यदेवाला स्थापन करणार आहोत। 1 2 3 आणि इथे दिवा येणार आहे, चौघांच्या मध्ये आपला सूर्यदेव आलेला आहे। इकडे आपण घंटा ठेवणार आहोत, घंटा ठेवलेली आहे, जसं कलश आहे, स्वामी आहे आणि घंटा आहे। आणि आता आपण इकडे 1 2 3 आणि इथे आपला दिवा येणार आहे, याच्या चौघांच्या मध्ये आपण महालक्ष्मी ठेवणार आहोत आणि इथे बरोबर मधोमध आपला दिवा येणार बघा। कुलस्वामिनी आहे, गणपती बाप्पा आहे आणि तिथे आपला दिवा येईल आणि इथे आपण दिवा ठेवलेला आहे। हे एका रेषेत आहे, आपल्या कुलस्वामिनी, गणपती बाप्पा आणि दिवा असे हे मी आपले देव मांडलेले आहेत। अशी मी एकूण 12 देवांची मांडणी केलेली आहे आणि दिवा एक त्याच्यामध्ये, आणि माझ्याकडे विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे म्हणून मी तिला बाजूला ठेवलेली आहे। आता या सर्वांना आपण गंध अक्षता लावून घेऊया।
इथे मी सर्व देवांना हळद कुंकू अक्षता वाहून घेतलेल्या आहेत। कलश जो आहे त्याच्यामध्ये पण मी पैसा आणि सुपारी ठेवलेली आहे। आता आपण फुलं वाहूया। इथे प्रत्येक देवाला मी फूल वाहून घेतलेलं आहे। कुलस्वामिनी, अन्नपूर्णा, शिवलिंग, नंतर आपला बाळकृष्ण, स्वामी, लक्ष्मी माता, गणपती बाप्पा, सूर्यदेव आणि आपला शंख आणि मूळ पुरुष जो असतो त्याचा हे नाहीये। मूळ पुरुषाचा कोणाचा खंडोबा असतो तर त्याप्रमाणे जे आपल्याला माहित नसतं तेव्हा आपण तिथे सुपारी ठेवायची, म्हणून त्याच्या इथे मी सुपारी ठेवली। म्हणजे आपल्याला एकंदर असे तुमचे 3 देव, मध्ये 3, असे 3 आणि मग या सगळ्यांच्यामध्ये चौघांच्यामध्ये एक, चौघांच्यामध्ये एक, इथे चौघांच्यामध्ये एक, इथे अशा प्रकारे मांडणी आहे। मी तुम्हाला याचा नकाशा पण पाठवणार आहे। त्याप्रमाणे मला जे माहिती आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला देवारा कसा मांडावा त्याची माहिती दिलेली आहे। प्रत्येक ठिकाणी देवाची मांडणी ही वेगवेगळी केली जाते। कोणत्या ठिकाणी देवाऱ्यामध्ये पायऱ्या पायऱ्या असतात तर काही ठिकाणी अशी मांडणी केली जाते। ही ग्रहाप्रमाणे मांडणी आहे, तर काही ठिकाणी पंचायतन देव असतो। तर अशा प्रकारे मी तुम्हाला देवांची मांडणी करून दाखवलेली आहे। तर देवांची मांडणी देवघरात कशी करावी हा माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी लवकरच घटस्थापनेची पण माहिती टाकणार आहे। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह। जय माताजी।